हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय ब्लॉगला आज वेगळा ब्लॉग असणार आहे साफसफाईचा, क्लिनिंगचा. तर ह्या सगळ्या साफसफाई आपल्याला किमान आठवड्यातून एकदा तरी केल्याच पाहिजेत. डीप क्लिनिंग जे आपण म्हणतो ती. तर तेच मी आज करते. तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करा. तर स्टार्टिंग झाली आणि मी बाथरूम, टॉयलेट वगैरे आंघोळीच्या आधीच क्लीन करत असते. आंघोळीच्या नंतर मी अजिबात करत नाही. तर मग मी उठले आणि पहिलं त्याच कामाला लागले. आंघोळीसाठी पाणी ठेवले आणि लागले मी आता कामाला. तर टॉयलेटमध्ये जे हार्पिक असतं ते टाकून ठेवलं आहे सगळं आणि आता मी बाथरूम क्लीन करायला घेतलं आहे. तर बाथरूम क्लिनिंगसाठी मी जे रेड बॉटलमध्ये जे बाथरूम क्लीनर येतं तेच मी वापरते. तर त्याने पण निघतात खूप छान डाग. तर ते मी पाण्यात यूज करून टाकते. तर पाणी घेते, त्याच्यामध्ये ते बाथरूम क्लीनर ते टाकते आणि ते मिक्स करून मग ते स्टाईलवरती सगळं टाकते आणि त्याच्यानंतर मग स्टाईल सगळी घासून घेते. असं करते, खूप छान निघतं. तर बघा, आपल्या पद्धतीने आपण करायचं साफ, जेवढं आपल्याला होईल तेवढं. नंतर बघा स्वतः म्हणजे हे कसं भाड्याची रूम असल्यामुळे काही जण पहिल्यापासून साफ नाही ठेवत, त्याच्यामुळे काही डाग पडलेले असतात. ते लगेच निघणं तरी शक्य नसतं, पण आपल्या पद्धतीने आपण करायचं. तर मी आत्ताच रूम शिफ्ट केली आहे, म्हणजे आय थिंक 15 दिवस झाले असतील. तर तेव्हाच मी साफ केलेलं होतं आणि मी पण साफ केलेलं होतं बाथरूम मला. आणि रूम घ्यायच्या अगोदर ज्यांनी रूम दिली त्यांनी पण साफ करून दिलेलं होतं. तर झालेलं होतं, पण आपण डेली यूज करतो त्याच्यामुळे खूप खराब होतं. डेलीच्या डेली आपण नॉर्मली घाई गडबडीमध्ये असं डीप क्लीन नाही करत, वरचेवर आपण करतो आणि ठेवून देतो. तर आठवड्यातून एकदा मी असं डीप क्लीन करत असते. तर जे आपण बसायला, आंघोळ वगैरे करायला किंवा कपडे वगैरे धुताना बसायला स्टूल घेतो, तो सुद्धा खूप खराब होतो. खूप म्हणजे खूप खालच्या साईडून अक्षरशः त्याला थर वगैरे येतो. तर ते सुद्धा आपल्याला क्लीन करणं तेवढंच गरजेचं असतं. तर स्टूल मी आधी क्लीन करून घेतला चांगला. त्याच्यानंतर बघा बादली आंघोळीची जे काय असेल आपल्याकडे ती, कोणी प्लॅस्टिकचं यूज करत असेल, कोणी स्टीलची. तर मला स्टीलची बेटर वाटते, कारण स्टीलची आपल्याला दररोजच्या दररोज घासून मस्तपैकी चकचकीत घासून ठेवता येते. ही प्लॅस्टिकची आहे माझ्याकडे. तर ही छोटी बादली फक्त व्हाईट कपड्यांसाठी मी यूज करते, व्हाईट कपडे भिजत घालायला. तर ती पण क्लीन करून ठेवते, जे काय असेल ते क्लीन करून ठेवते. आणि ही व्हाईट कलरची बादली फक्त आणि फक्त मी लादी पुसण्यासाठीच वापरते. तर तीसुद्धा मी क्लीन करून ठेवली. आता सगळं बाथरूम क्लीन, बादली वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आपलं. आता जी क्लिनिंग करते ती आपलं डेलीचं लसूण, कांदा वगैरे त्याची. तर कोणी बघा 1 किलो वगैरे असं लागेल तसंच आणतं, तर त्यांना काही गरज नाही एवढी पडत. पण मी कशी करते की माझं जास्त प्रमाणात मी आणून ठेवते लसूण वगैरे. तर हा लसूण बघा मी आय थिंक 4-5 किलो 4-5 महिन्यापूर्वी आणून ठेवला होता एकदम. तर त्याच्यातला एवढा लसूण आता बाकी राहिला आहे आणि आता तोच मी साफ करून ठेवते. तर आठवड्याला हे पण साफ करून व्यवस्थित ठेवावा लागतो. मेलेला लसूण वगैरे काढावा लागतो आणि ज्या कुड्या वगैरे आपण अशाच टाकतो कधी गडबडीत, त्या मी एका साईडला भांड्यात व्यवस्थित ठेवते. आणि कांदे असतील तर कांदेसुद्धा मी 5 किलोच्या वरतीच कांदे पण घेत असते, कारण सारखे आणत बसायला म्हणजे वेळ पण नसतो. आणि 1 किलो वगैरे मला असं आणायला नाही आवडत. अचानक संपले तर मग अचानक दुकानात पळावं लागतं. मग मी 5 किलोच्या वरतीच कांदे पण नेहमी भरत असते. तर बघा कांदे माझे पण खूप म्हणजे खूप दिवस झाले मी कांदे घेतले होते, त्याच्यातले एवढे कांदे शिल्लक आहेत. तर ते पण आता मी क्लीन करून ठेवते. तर कांदे पण आपण माझ्याकडे असं भरायला काही नाही आहे, त्याच्यामुळे अशा मी भांड्यामध्ये भरून ठेवते. तर मोकळे जरा असले हवेशीर की खराब नाहीत होत कांदे. पण आपल्याकडं आता इथे गावासारखं काही ठेवायला नसतं, त्याच्यामुळे एका भांड्यात आपल्याला ठेवावं लागतात. आणि मग कधी एखादा कांदा नासला की लगेच दुसरा पण नासतो. तर नासतात कांदे, त्याच्यामुळे मग साफ करून ठेवावे लागतात. तर बघा याच्यामध्ये मला 2-3 कांदे नासके निघाले. तर आता कांदे पण माझे साफ करून झाले. किचनच्या खालचं पण मी जरा साफ करून घेतलं आणि एवढा कचरा लसूण आणि कांद्याचा निघाला आहे बघा.
तर त्याच्यानंतर मला असं वाटतं की टॉवेलची जी क्लिनिंग असते ती तर डेलीच्या डेली आपण टॉवेल यूज करतो आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित क्लीन करून ठेवले पाहिजेत. तर आठवड्यातून किमान एकदा तरी डीप क्लीन करून ठेवले पाहिजेत. तर मी काय करते, कोमट पाणी करते, आठवड्यातून एकदा सगळ्यांचेच टॉवेल धुते. तर कोमट पाणी करते, त्याच्यामध्ये निरमा टाकते आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ भिजायला ठेवते टॉवेल आणि मग धुते. आणि धुतल्यानंतर मग मी कम्फर्टमध्ये टाकते. कम्फर्टमधून मग त्याच्यातून पिळून कम्फर्टच्या पाण्यातून मग सुकायला घालते. तर तुम्ही डेटॉलसुद्धा वापरू शकता किंवा कम्फर्ट जे काय पॉसिबल असेल ते. तर मी कम्फर्टमध्येच डेलीची कपडे माझे असतात ती कम्फर्टच्या पाण्यातून मी एकदा काढते. खूप छान वास येतो त्याला. आणि आता तर गरमी चालू झाली आहे तर आपल्याला कम्फर्ट यूज केलंच पाहिजे. आता तिसरे जे डीप क्लीन मी म्हणेन ती माझं असतं फ्रीज. तर प्रत्येकाचंच असतं बघा की दररोजची आपल्याला खूप सारी गडबड असते. आपण भाजी घेतो फ्रीजमध्ये ठेवतो, काही घेतो फ्रीजमध्ये ठेवतो आणि खूप सारं सामान होऊन जातं जसं माझं. तर आता मी फ्रीज साफ करायला घेतला आहे. तर आठवड्यातून एकदा फ्रीज पण आपल्याला व्यवस्थित डीप क्लीन हा केलाच पाहिजे. तर तोच माझा आत्ता चालू आहे. तर मी सगळं सामान व्यवस्थित बाहेर काढून ठेवते. तर डेलीचं कसं होतं, जे आपण वस्तू कधी कधी मसाले वगैरे करून जे करतो ते ठेवतो किंवा मिरच्या असू दे किंवा आलं वगैरे सर्व भाज्या पण आपण जशा घेतो तशा कधी कधी ठेवून देतो. आपल्याला कधी कधी वेळ नाही भेटत ते साफ करायला, त्याच्यामुळे डायरेक्ट आपलं आलं की फ्रीजमध्ये टाकायचं असं असतं. तर त्याच्यामुळे पण खूप सारं सामान होतं फ्रीजमध्ये. आणि कधी कधी तर फ्रीजमध्ये कोणती वस्तू ठेवली आहे हे सुद्धा माहीत नसतं किंवा आठवत नाही असं असतं. तर माझ्या बाबतीत तर असंच होतं. कधी कधी फ्रीजमध्ये कुठली वस्तू असेल तर ती मला माहीत नसते आणि कधी मी बाहेरून आणते असं होतं, म्हणजे एक्स्ट्राची घेऊन येते असं होतं. तर आठवड्यातून एकदा फ्रीज पण आपल्याला चेक केला पाहिजे. तर पहिल्यांदा मी आता त्याच्यातल्या सामान काढून घेतलं आणि काच ज्या असतात त्या धुवायला घेतल्या, कारण काच धुतल्यानंतर त्या फ्रीज साफ होईपर्यंत सुकतील. त्यामुळे तर एकदम सॉफ्ट काथा जो येतो तर त्याने मी साफ केल्या काच त्या असतात त्या. आणि त्याने मस्त अशा साफ करून घेतल्या आणि सुकायला ठेवल्या. आणि त्याच्यानंतर फ्रीज साफ करायला घेतला. तर फ्रीज बंद करूनच आपल्याला साफ करायचा आहे, असा नाही करायचा. तर आता मी हे ओल्या कपड्यानेच पुसून घेते आहे. एवढा खराब नव्हता झालेला, त्याच्यामुळे मी ओल्या कपड्याने पुसून घेते आहे. जर खराब झाला असेल तर तुम्ही काथ्याने सुद्धा नॉर्मली आपल्या सॉफ्ट काथ्याने सुद्धा साफ करू शकता. तर जो दरवाजाचा आहे तर तो मी जरा काथ्याने घासून घेतला, कारण की काय होतं, ड्रायफ्रूट्स मी दरवाजाच्या जिथे जे कप्पे आहेत त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ठेवते. आणि ही दोघं काय करतात, त्यांना जेव्हा केव्हा ड्रायफ्रूट्स खायचं असतात तेव्हा ते कसला पण हात वगैरे लावून कसे पण उघडतात दरवाजा, त्याच्यामुळे खराब झालेले. आणि तो जो स्विच होता तो सुद्धा मी साफ करून घेतला, कारण कसं ही भाड्याची रूम आहे आणि पहिल्यांदा ज्यांनी वापरले त्यांनी खूप खराब स्विच केलेला, पूर्ण काळा झालेला. आणि मला ते थोडंसं भीती वाटत होती साफ करायला, पण खूप खराब झालेला, त्याच्यामुळे तो पण मी साफ करून घेतला. खूप असं काळं झालेत बटणं, मग ते ओल्या कपड्याने वगैरे रिस्की आहे साफ करणं. तरी पण मी थोडासा कपडा त्याच्यावरून फिरवून घेतला आहे, बऱ्यापैकी साफ करून घेतला स्विच पण. आणि आता दरवाजा साफ करून घेतला आहे. तर मी बोलल्याप्रमाणे ते तेलकट वगैरे डाग लागलेले होते हाताचे, त्याच्यामुळे मी इथे काथ्या यूज केला आहे. आतमध्ये मी काथ्या नाही यूज केला, कारण तिथे क्लीन होतं त्याच्यामुळे. तर सॉफ्ट जो काथ्या असतो त्याने घासून घेतलं आणि मग त्याच्यानंतर जो ओला कपडा त्याने 2-3 वेळा पुसून घेतलं. ओल्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं. तर आता दरवाजा तर एवढा खराब होतो, एवढी धूळ कुठून येते मलाच काय कळत नाही. तर डेलीचा जरी आपण फडका फिरवला ना तरी डेलीची धुळीचा थर साचलेलाच असतो. तर गावाला बरं असतं, गावाला एवढं काही टेन्शन नसतं. गावाला म्हणता तर येईल की इकडची तिकडच्या हवेनं सगळी धूळ येत असेल, पण इथं कुठली धूळ येते मला हेच काय कळत नाही. एवढ्या बिल्डिंगच्या गर्दीत कुठून धूळ येते काहीच कळत नाही. आणि एवढी खराब होतात ना, जी आपले भांड्याची मांडणी असू दे किंवा फॅन असू दे, फ्रीज असू दे, त्याच्यावर कायम धुळीचा थर हा साचलेलाच असतो. तर मी ते काथ्याने चांगला दरवाजा घासून घेतला आणि मग 2-3 वेळा कपड्याने पुसून घेतला, नंतर सुक्या कपड्याने पुसला. तर फ्रीज साफ झालेला आहे. आता मी ठेवायला लागले सामान.
तर जे कडधान्य असतात ना ती मी फ्रीजमध्येच ठेवते, कारण एवढे डबे तरी आपल्या प्रत्येक कडधान्यासाठी डबे तरी कुठून आणायचे, कुठून आणले तरी ते ठेवायला आपल्याला जागा पाहिजे असं असतं. त्याच्यामुळे मी कडधान्य जशी आणेल तसंच पुढे मी ते ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवते, कारण मग खराब पण होत नाहीत फ्रीजमध्ये, भुंगा वगैरे काही लागत नाही असं होतं. आणि जे ड्रायफ्रूट्स असतात ते सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते, कारण कसं ड्रायफ्रूटचं पण तेच आहे, ड्रायफ्रूट जरी डब्यामध्ये ठेवले तर ते एवढे डबे ठेवायला माझ्याकडे तर जागा नाही आहे. त्याच्यामुळे माझे कायम ड्रायफ्रूट्स हे फ्रीजमध्येच असतात आणि ते ह्या दोघांना खायला लागतात. त्याच्यामुळे कधी पण एनी टाईम ते कधी पण फ्रीज उघडून खाऊ शकतात. त्याच्यामुळे मग मी खालच्या खालीच फ्रीजमध्ये ठेवून देते. मग नॉर्मली आपली अंडी वगैरे सगळं फ्रीजमध्ये असतं. तर आता भाजी बघा, इथे मी कोथिंबीर आता साफ करते. तर कोथिंबीर पण मी घेतलेली आणि ती अशीच पिशवीत जशी पेंडी होती तशीच ठेवली होती, कारण वेळ नाही भेटला त्याच्यामुळे साफ करायला. तर असं असतं, आपण जेव्हा भाजी घेतो कधी आपल्याला वेळ नसेल तेव्हा घेतो आणि तशीच फ्रीजमध्ये कोंबून ठेवतो, नंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण ती साफ करतो असं होतं. आता मिरच्या पण बघा याच्यामधल्या खूप साऱ्या खराब झालेल्या होत्या. तर डेलीच्या आपण लागतील तेव्हा मिरच्या घेतो, जेवढ्या पाहिजे तेवढ्या घेतो आणि बाकीचा डबा तसाच सारून देतो असं होतं. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा ही साफसफाई करावी लागते. तर पूर्ण फ्रीज आपला साफ झालेला आहे. ते कडधान्य आहेत, खाली आलं आणि मिरचीचा डब्बा आहे, याच्यामध्ये दूध आहे. दूध डेलीचं फ्रीजमध्ये ठेवावंच लागतं. आणि या पद्धतीने इथे अंडी ठेवते एका साईडला, इकडे थोडंसं काही सामान असेल ते इथे या कप्प्यामध्ये माझे ड्रायफ्रूट्स असतात आणि खाली जाम वगैरे सॉस वगैरे बाकी काय असेल ते. तर फ्रीज आपला अशा प्रकारे क्लीन झाला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी डीप क्लिनिंग कोणत्या कोणत्या गोष्टीचं करते आठवड्यातून एकदा ते मी दाखवलं. तर कोणी डेली पण करत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर मी आठवड्यातून एकदा, माझा सोमवार हा ठरलेला असतो, त्या दिवशी माझं क्लिनिंग असतं, कारण मला स्वयंपाकाचा जास्त त्रास नसतो सोमवारी. त्याच्यामुळे तर ज्या मला वाटल्या, ज्या मी गोष्टी केल्या डीप क्लिनिंग, त्या मी तुमच्याशी शेअर केल्या बस ह्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.